मी शीतल इंगळे, विराज आईचा लाडका ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला चवळीची भाजी दाखवणार आहे। चला आपण पाहूया। ही चवळीची भाजी आहे, ह्याच्यामध्ये लाल माठ पण असते, पण ही चवळीची पत्ते बघा तुम्हाला मी दाखवते। हे बघा चवळीची भाजी आहे, हिरवी चवळी आहे। आता याचं साहित्य दाखवते। हिरव्या मिरच्या मी 8 घेतलेल्या आहे, बारीक बारीक कापले। लसूण आहे, जिरं आहे, शेंगदाणे अर्धी वाटी आणि चवीपुरतं मीठ आणि तेल। चला आपण सुरुवात करूया। मी 1.5 चमचा तेल टाकले आणि मी याच्यामध्ये कांदा नाही वापरणार आहे। काही जण टमाटे सुद्धा वापरतात, पण मी कांदा टमाटा नाही, मी फक्त लसूण मिरची लसूण मिरची आणि जिरं ह्याच्यावरच मी भाजी करणार आहे आणि शेंगदाणे हे तुम्हाला मी साहित्य दाखवले, ह्याच्यातच मी भाजी बनवणार आहे। आपलं तेल गरम झालं का मग आपण जिरं टाकूया। गरम झाले, आपण जिरं टाकूया, लसूण टाकूया। जर लसूण जरा लाल करणार आहे ताकी आपल्या भाजीला चव जरा जास्त येईल। भाजीला चव चांगली येणार आहे आपल्या लसूण जास्ती टाकल्याने। आपला लाल झाले, आता मिरच्या टाकूया। टाकते भाजी, जरा पण पाणी टाकू नका आणि मीठ लगेच टाकू नका। भाजी खाली दबते तेव्हा तुम्ही पाणी टाकायचं असेल तर पाणी टाकू शकता, तुमच्यावरती आहे। मीठ पण नंतर टाका, लगेच घाई करू नका। ही आपली भाजी बरून सारी कमी होणार। ती जरा दबली आहे टाकल्यावरती। आता आपण सगळी भाजी टाकूया। आपली शिजलेली आहे, आता आपण मीठ टाकूया। तुमच्या आवडीप्रमाणे मीठ टाका, मी माझ्या अंदाजाने मीठ टाकलंय। तर शेंगदाणे जेवढे या भाजीला शेंगदाणे लागतील तेवढेच टाकायचे, जास्त टाकायचे नाही। आधी बघूया आपण केवढे लागतात ते शेंगदाणे। आणि मी शेंगदाणे असे पूर्ण भुगा नाही केले, असं जरा जरा अक्क ठेवले, जरा चांगलं लागतं खायला असं जरा अक्क ठेवलं तर, म्हणून तसं ठेवले मी। मला वाटतं हे पूर्ण लागतील शेंगदाणे, आपण सर्व टाकूया। गॅस बंद करते। तुम्ही ही भाजी कुठेही प्रवासामध्ये नेऊ शकतात, पण मी याच्यामध्ये जरा सुद्धाही पाणी टाकलेलं नाहीये। हे बघा, हे बघा भाजी, चवळीची भाजी ही भाकरी, कांदा, लोणचं आणि 1 नंबर भाजी झालेली आहे। तुम्ही खाऊन बघा। पोरांसाठी बनवत असेल तर तिखटपणा कमी करा आणि पोरांना सुद्धा तुम्ही खायला घाला ही भाजी। माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका।